चुकीचं लिहिलेलं आहे. परत नंतर काय त्यांनी तुमच्या त्याचा फोटो काढून कंपल्सरी द्यायचा आहे का? प्लेइंग दे उरलेले ॲप ऑटोमॅटिक इम्पॅक्ट होती. सर चला बॅटर आलेत. एका बाजूला निखिल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका बाजूला एजाज कुरेशी पाहायला मिळत आहेत. कालच जर पाहिलं तर बांद्र्याचं कोलगेट मैदान ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये आंतर मुंबई स्पर्धा जी झाली ती गाजवली. नरेपारची स्पर्धा गाजवली. 2 मॅन ऑफ द सिरीज बॅक टू बॅक. हा चला मॅच सुरू होते. जबत आपण मॅचच्या दिशेने वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. एका बाजूला एजाज कुरेशी गेल्या वर्षी बांद्रा या ठिकाणी 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत असताना मोटरसायकल रबर बॉलमध्ये देखील त्यांनी मिळवली आहे. दुसऱ्या बाजूला पुण्याचा असा खेळाडू ज्या खेळाडूने देखीलची ओळख रबर बॉल क्रिकेटने एक वेगळी ओळख करून दिली डिंगडॉंग चषकाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचा खेळाडू चर्चेत येताना पाहायला मिळाला. नाव धनंजय भिंताडे. पहिलं षटक त्यांच्या हातात दिलं जात आहे. समोर जर पाहिलं तर मूळचा KSK चा अभिमान म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं कोयना सोसी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानचं चांगलं क्रिकेट खेळले ओमकार गिरगाव विक्रोलियस विक्रोळी. हा 4 प्लेयर विकेट सर. विकेट किपर आणि विकेट किपर आणि बॉलर पकडून आणखी सुद्धा तुम्हाला 4 प्लेयर आतमध्ये म्हणजे एकंदरीत 6 प्लेयर सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर फक्त 5च प्लेयर ठेवायचे त्याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅच रेफरी ज्या वेळेला टॉस होतो त्याच वेळेला सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स प्रत्येकी कॅप्टनला सांगत असतो आणि त्यानुसार आता आपण येथून गेम प्ले करणार आहोत. चला जावेत मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी स्ट्राईकवर इन फॉर्म बॅटर निखिल जाधव. ज्या निखिल जाधवची चर्चा मागील 2 हप्त्यात होताना पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईकला एजाज कुरेशी आणि गोलंदाजीसाठी पुण्याचे एक जबरदस्त गोलंदाज धनंजय भिंताडे. पहिला बॉल पंच जर पाहिलं तर आमच्याकडे वळतायत आणि अवांतरच्या स्वरूपात या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल लेगस्टम्पच्या दिशेने हाताला या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होत आहे. पाहू शकता रिप्ले मध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. एक्सानं संघाचं धावफलक खुलं करताना धनंजय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्रभर ओळख या खेळाडूची देखील पाहायला मिळते. समोर गिरगावचा वंडर बॉय निखिल. या वेळेला टप्प्याचा बॉल होता मागे खेळलाय निखिलने. हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने. सुरुवात जबरदस्त झाली निखिलची. बॉल सीमारेषा पार. धावा 4. चुका पाहायला मिळाल्या. गोलंदाजाकडून चूकच बघायला मिळाली कारण पहिलाही बॉल लेगस्टम्पच्या दिशेने होता. हाही बॉल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या दिशेवरती नियंत्रण नाही आणि चौकार प्राप्त केला. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुरुवात RJ ग्रुप देवत ताई पॅकर्स कडून चांगली होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चरोली पुणे कमबॅक करावं लागेल. सचिन शेठ लालदास तापकीर यांचा हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उसळी होती बॉलला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र सीमारेच्या दिशेने मार्गस्थही होताना पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय. अगदी सहजगत्या खेळलेला फटका सीमारेषेच्या पार देखील गेला. 4. गिरगावचा वंडर बॉय वंडरफुल खेळ आता या ठिकाणी साकारतोय. पुन्हा लेग ब्रेक होता परंतु जास्त आखूड टप्प्याचा आणि या ठिकाणी समोर हॅमर करत असताना आज चौकार प्राप्त केला. चांगली सुरुवात आक्रमक सुरुवात आता या ठिकाणी आपण पाहतोय. ताई पॅकर्स RJ ग्रुप या टीम कडून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पूर्णपणे सरफेस या ठिकाणी सुख असताना बिग हिट एका हाताने न पाहता. क्या बात है. गिरगावचा वंडर बॉय भिवंडीत आलाय आणि आता एका हाताने षटकार फेकून दिला खूप लांब. 6. 106. व्हॉट अ शॉट. नो लुक. एकाही वेळेला बॉल कडे बघितलेलं नाहीये. नो लुक शॉट आणि धावा 6 त्या ठिकाणी बुक करत असताना निखिल जाधव
का 2 आठवड्यांपासून या खेळाडूची चर्चा आहे या रबर बॉल क्रिकेटमध्ये, या स्पर्धेमध्येही त्यानं आता ते सिद्ध केलेलं आहे. जबरदस्त सुरुवात. तर 2 आठवड्यापूर्वी नरे पार्कला 139 धावा चिखलात, काल 21 षटकारासह 158 धावा बांद्र्याला आणि आज दाखल झाले तिकडे. पाहूया निखिल जाधव समोर जर पाहिलं तर धनंजय यांच्याकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. ती का क्षमता आज दाखवावी लागणार आहे, त्यांना कमबॅक करावं लागेल. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला खरा, परंतु बॉल स्वैरी ठरताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्क्वेअर मारात या ठिकाणी आता गोलंदाजाची दिशा देखील भरकटलेली आहे. सातत्याने लेगस्टम्पच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निखिल जाधव 14 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. प्रथमेश राठोडला देखील आम्ही आज या ठिकाणी पाहतोय. चांगला बॉल, सन्मान दिलाय. हेच क्रिकेट आहे, चांगल्या बॉलचा सन्मान द्या, खराब बॉलवर प्रहार करा. एकतर 7 ओव्हरची मॅच आहे समीर भाऊ, आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे गेली आहे 17वर. हो, चांगला बॉल ज्या ज्या वेळेला येईल, प्रत्येकी बॉलवर तुम्ही चौकार षटकार खेळू शकत नाही. ज्या ज्या वेळेला चांगला बॉल येईल त्याच्यावर स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण सिंगललाही फार महत्त्व आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. अधिक उसळी घेणारा तो बॉल होता. टेंटेटिव्ह पुश पाहायला मिळाला आणि त्याच्यावर सिंगल कंप्लीट केले निखिलनं. फर्स्ट टाइम आता आपण पाहतोय एजाज कुरेशी, वन ऑफ द स्टायलिश लेफ्टी बॅटर इन महाराष्ट्र क्रिकेट. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एजाज कुरेशी, पुण्याच्या इंदापूरचं नाव मात्र जगभर नेलं ज्या खेळाडूने बॅटिंगसाठी आहेत. हो, यावेळेला उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. अंदाज नाही आलाय बॉलचा, परंतु बॉल मागे निघालाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. फिल्डर मात्र जलद गतीने तिकडे पोहोचले. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. लेग बायची ही धाव पंचांनी मात्र या ठिकाणी कळवलेली आहे. पहिल्याच षटकात मात्र मोठ्या प्रमाणावर धावा येऊ लागलेल्या आहेत बॅटिंगसाठी ताई पॅकर आरजे ग्रुप, आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11. सर, थोडंसं सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळतंय का, की ज्याप्रमाणे खूप जास्त दूरवरून ट्रॅव्हल करून आल्यानंतर एका मैदानात आल्यानंतर थोडंसं एक वेगळंच वातावरण निर्माण झालंय का, असंही प्रश्नचिन्ह आता निर्माण जरूर झालं असेल प्रेक्षकांच्या मनात. यावेळेला थोडंसं उसळी पाहायला मिळते. स्वाभाविक आहे, ज्यावेळेला आपण प्रवास करून थकून येतो त्यावेळेला तेवढं लगेच लयमध्ये यायला थोडासा उशीर लागतो, परंतु हा संघ चांगला खेळतोय. मागील 2-3 वर्ष मुंबईत सातत्याने हा संघ रबर बॉल खेळायलाही येतोय आणि महाराष्ट्रभर चर्चा या संघाची आहे. यावेळेला फटका फाईन लेगच्या दिशेने खेळाय खरा, एकदा मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. सम्राट मृत्युंजय या नावाने सुद्धा या संघाने चांगलीच कामगिरी केली आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे, सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील कोणतीही एंट्री फी न घेणारी स्पर्धा देखील सचिन शेठ लालदास तापकीर भरवतात त्यांच्या मालकीचा हा संघही इकडे आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पहिल्या ओव्हरनंतर 20. समीरजी काय म्हणाल? एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट, आक्रमक सुरुवात जी मिळणं गरजेची होती, कारण आता ताई पॅकर्स आरजे ग्रुपच्या फलंदाजांनी बघितलं असेल कालपासूनही आणि आजच्या पहिल्या सामन्यामध्ये की धावा भरपूर बनतायत ह्या क्रीडांगणावर. त्यामुळे बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपण पाहिलं होतं की निखिल आक्रमणालाच तयार होता आणि पहिल्या चेंडूपासून त्यानं जो आक्रमण केला आणि त्याचंच उत्तर आपण पाहतोय की फर्स्ट ओव्हरमध्ये 20 धावा कंप्लीट झाल्यात विदाउट लॉस. आकाश काळे देखील आज आहेत. आकाश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निखिल एकाच KSK महाबळेश्वरसाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. विकी कलमे बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. लातूर एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, वेग त्यांच्याकडे आहे. मग मुंबईतलं क्रिकेटसुद्धा त्यांनी खेळलं आहे, कालखंडामध्ये लातूरचं क्रिकेट खेळलं आहे, पुण्यातील खेळलं आहे, सावर्ड्याचं चिपळूणचं खेळलं आहे. असे विकी कलमे बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. समोर निखिल जाधव, उसळी होती, समोर उडवलाय, काय मारलाय, वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतो या खेळाडूकडे. अशा प्रकारे कोणी फटका मारतं का? हो, निखिल मारतायत सिक्सर. बॅटच आहे त्याच्या हातामध्ये. एक वेळ असं वाटलं की आता काही दिवसांनी विम्बल्डन सुरू होतं आणि जणू काय रॅकेट त्याच्यामध्ये हातामध्ये आहे. ज्या प्रकारे त्यानं फटका हॅमर केलाय, हातोडा चालवलाय, जसा फटका आपल्याला पाहायला मिळाला निखिलच्या बॅटमधून, भव्य षटकार. बॉल खराब नव्हता, परंतु फटका बॉलपेक्षा डबल चांगला मारला आणि त्याच्यामुळे इकडे रिझल्टही 6 वाला पाहायला मिळालाय. निखिल जाधव नावाचं वादळ आज भिवंडीमध्ये सुद्धा घोंगावतंय. ते नरे पार्कवरून घोंगावलं बांद्रा कोलगेटमध्ये आणि आज मानकोलीमध्ये आलंय. कमबॅक करावं लागेल विकी यांना.
यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता कव्हर पॉईंटला, नाही शक्य झालं. कमबॅक केलं विकी यांनी. ही टीमला फॉर्ममध्ये आणण्यामध्ये या विकी यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. आज त्यांना कमबॅक या ठिकाणी करावं लागणार आहे. एक अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी त्यांनाही कमबॅक करायचं आहे. आपण पाहतोय 7-7 ओव्हरच्या मॅचेस ज्या आपण पाहतोय ना, तर ॲव्हरेज धावसंख्या 115-120 ही धावसंख्या ॲव्हरेज धावसंख्या गेल्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलोय आणि ती पाहतोय देखील या ठिकाणी. निखिल जाधव बिग हिट, फटका आणखीन एक जबरदस्त. याही वेळेला निखिलची बॉलची हवाई यात्रा. निखिलने हाही बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार, गगनचुंबी षटकार आता निखिलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. बॉलच्या मेरिटवर खेळतोय. एक फटका जो तुम्ही या अगोदर पाहिला होता तो एक्सा कव्हरला जो फटका लगावला त्याने हातोडा जणू काय चालवला त्या बॉलवर आणि यावेळेला त्याचं प्युअर टायमिंग बघायला मिळालं. म्हणजे जसा बॉल येईल त्या बॉलनुसार बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळता तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि तो खेळ आता निखिलनं सुरू केला. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचले 32 वर. 32 धावा धाव फलकावर. दुसरी चोर सुरू आहे. चांगली धावसंख्या बनली आहे. विकी यांना कमबॅक आता करायचं आहे. वातावरण जर पाहिलं तर आज कालच्या तुलनेत कोरडे आहे. खेळपट्टी ओली नाही आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर आज धावा सुद्धा बनणार आहेत. पहिल्या मॅचमध्ये एक उच्चांक झाला. पाहूया या मॅचमध्ये काय होईल. निखिल ऑफ्टमच्या बाहेरून पॉइंटला की यांना कमबॅक करावं लागेल. आज संघ देखील कमबॅक करणारा आहे. समोर निखिल आणखीन एक. याही वेळेला बिग हिट केलाय खरा, परंतु पाहूया बॉल यस सीमारेषेच्या पारच जाईल आणि आता टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी निखिल जाधव. आणि प्रेक्षकांना सांगायला नक्कीच लागत नाही, एवढे प्रेक्षक आता आपले हुशार आहेत. काय फलंदाजी आणि त्या चांगल्या फलंदाजीला दाद देत असताना षटकार षटकार आणि षटकार. चौथा सिक्सर या ठिकाणी बॅटर निखिलच्या बॅटमधून. 5वा षटकार एकंदरीत आलाय, परंतु या ओव्हरमध्ये विकी कलमेच्या विरुद्ध लागोपाठ 3 सिक्सर. यस जबरदस्त कामगिरी निखिल जाधव सध्या करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकी कलमे चांगला बॉल पहा, याला क्रिकेट म्हणतात. हे मुंबईचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट याला म्हणतात. चांगला बॉल होता, सन्मान दिला. खराब बॉलवर मात्र त्यांनी मोठमोठे प्रहार केले. बघता बघता ओव्हर नंबर 2 मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळाली. 45 धावा 2 ओव्हरमध्ये झाल्यात आणि निखिल 41 वर पोहोचले सुद्धा. जणू काही रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय. आल्या आल्या मात्र त्या बॅटचे तडाखे पाहायला मिळत आहेत तिकडे. फुल ऑन चार्ज, फुल ऑन रॉक. काय फलंदाजी या ठिकाणी केली विकी कलमे. आपण या अगोदर उल्लेख केला की महाराष्ट्रावर मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये जाऊन अनेक साऱ्या स्पर्धा या गोलंदाजानं गाजवल्या, परंतु या स्पर्धेमध्ये त्याच गोलंदाजाच्या विरोधात निखिल जाधव त्याचा आक्रमण त्यानं सुरू केलं आणि त्याची आक्रमक खेळी आज सर्व प्रेक्षकांना बघायला मिळाली. 41 वर 11 चेंडूंचा सामना करत असताना या अगोदर श्रेयस कदमनं 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे आज पाऊस खरा खुरा थोडासा थांबलेला आहे, परंतु धावांचा पाऊस नक्की पडणार आहे. आता जर एखाद्या स्पर्धेचं ऑप्शन झालं तर मला वाटतं निखिलला घ्यायला तुडुंब गर्दी होईल, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय सध्या. 45 एकही गडी गमावलेला नाहीये. 45 धावा धाव फलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कमबॅक करावं लागेल आणि आता संघाचा प्रमुख खेळाडू आणि ज्या खेळाडूची महाराष्ट्रभर सध्या चर्चा आहे, मागील 2 वर्षात महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव. नुकतंच अखिल भारतीय ऑल इंडिया जी रबर बॉल चॅम्पियनशिप झाली देहू रोडला, मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक गेल्याच आठवड्यात ज्यांनी मिळवली तेच बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बावधन मुळशीचा वंडर बॉय बॉलिंगसाठी महेश नानगुडे. हा बॉल या बॉलला थोडीशी उंची जास्त दिली होती तिकडे, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर हा बॉल स्वीप करण्याचाही प्रयत्न केला निखिलनं. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना 46 वर. सर्वाधिक जास्त बोली याही स्पर्धेसाठी या खेळाडूवरती लागलेल्या. यस महेश नानगुडे. सर्वाधिक बोली ज्यांच्यावर लागली असे खेळाडू महेश नानगुडे. समोर जर पाहिलं तर सर्वाधिक सध्या फॉर्मात असणारा खेळाडू निखिल जाधव. यावेळेला फुल टॉस. वाटच पाहत होते कधी फुल टॉस येतोय. वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. सिक्सर. या अगोदरच्या षटकामध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल येत होते, त्याच्यावर कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर, येथे रन्स बनवले आणि इथे पालदोवा फुल टॉस स्वीप केला. सहज त्या बॉलला फेकून दिल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. आता ह्या बॅटरचा वॅगन व्हील बघावा लागेल. चौफेर फटकेबाजी त्यानं सुरू केली आहे. अफलातून खेळ.
काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. कंट्रोल या स्ट्रोकवर भाग किती होता. आणखीन एक अर्धशतक मात्र या ठिकाणी कंप्लीट करतोय निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय, केएसकेचा अभिमान. जो जिथं थांबलाच नाही तो नरेपार्कातून कोलगेटला गेला आणि कोलगेट वरून इकडे मानकोलीला आलाय. काम तेच करतोय, धावा धावा आणि धावा. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी सातत्याचं हे दुसरं नाव आहे निखिल जाधव, ज्यानं 13 चेंडू आणि 53 धावा नॉट आउट आतापर्यंत बनवल्या. स्लॉग इट खेचून मारला आणि फेकून दिला थेट मिड विकेटच्या बाहेर हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. महेशला कमबॅक करावं लागणार आहे. सध्या निखिल नावाचं वादळ घोंगावत आहे. हो 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 हो, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. गती कमी केली होती, बॉलला वळवलं सुद्धा. पहा, एकतर कव्हर समोरच्या दिशेने, फाईन लेग या संपूर्ण क्षेत्रामध्ये मात्र सातत्याने त्यांच्याकडून कामगिरी होताना पाहायला मिळत आहे. मिड विकेटच्या दिशेने सुद्धा काहीच आकर्षक फटके खेळले. यावेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मागील डॉट बॉलने थांबवलं त्यांना आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 59. अगेन्स्ट द टर्न चांगला खेळला आणि त्याच्यामुळे आता कदाचित नानगुडेनं निर्णय घेतला, कॅप्टनने त्याला सांगितलं असावं की राऊंड द विकेटने आल्यानंतर बॉल थोडासा स्ट्रेट राहतो आणि थोडासा बाउन्स मिळतो. बिग हिट यावेळेला एजाज कुरेशी म्हणतात बॉलला जा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. परंतु एजाज समोर हा पर्याय नव्हता. विथ द स्विंग त्याला मिळाला. ओव्हर द विकेटने आला. हे पहा, थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. चतुराई दाखवली होती जरूर नानगुडेनं, परंतु त्याच्या विरुद्ध एजाज कुरेशीचा क्लास. त्याच्याही बॅटमधून षटकार. काय बॅटिंग सध्या केली जाते एजाज कुरेशी. यावेळेला टप्प्याचा बॉल, एजाजने त्याचाही फायदा घेतलाय. कव्हर पॉइंटला दिशा दिली बॉलला. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवताना पाहायला मिळाले आणि बघता बघता या ठिकाणी एक मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 69. 69 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये 130 धावा जोडल्या आणि असं वाटते की आता त्या धावांचाही आकडा जो आहे तो पार करायचा आहे. या स्पर्धेतील उच्चांक गाठायचा आहे, ज्या अनुषंगानं दोन्ही बॅटर तुटून पडलेत. बघा, एका धावसंख्या 69 आहे, 69. एका बाजूने ज्या वेळेला सर आक्रमण होतो ना, त्यावेळेला दुसऱ्या बॅटरचा दबाव आपोआप कमी होऊन जातो आणि तो त्याचा स्वाभाविक खेळ सुरू करतो आणि एजाजने आता तो सुरू केलाय. इकडे कमबॅक करावं लागेल. मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सचे जुडले जात आहेत सगळे चाहते. काल जवळपास 4.5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि आजही जुडले गेलेत बरेच प्रेक्षक. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आवर्जून सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स आणि येणाऱ्या स्पर्धांचा आनंद घ्या. इकडे 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 25, तिसऱ्या ओव्हरमध्ये 24. म्हणजे आणि या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर निखिलचा तडाखा बसलाय मोठ्या प्रमाणावर आणि जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे. पाहण्याजोगते फटके. म्हणजे कधी कधी असं वाटतं कशा पद्धतीने अर्धशतक त्यांचं पाहायला मिळतं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. फाईन लेगच्या फटक्याने सुरुवात झाली होती. या उसळत्या बॉलला फाईन लेगला पाठवलं. त्यानंतर जर पाहिलं तर निखिल यांनी हा चेंडू एका हाताने जो झटकला ना, मात्र नो लुक आणि फाईन लेगच्या क्षेत्रात पुन्हा एकदा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निखिल जाधव यांच्याकडून मैदानाच्या चौफेर टोलेबाजी. या बॉलला समोर बॅडमिंटनचं रॅकेट फिरावं ना, तसंच मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी बॅट फिरवली. समोरच्या दिशेने षटकार खेळलाय. यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. म्हणजे जसा बॉल तसे फटके निखिलने या ठिकाणी दाखवले आणि हाईस बर एका पायावर उडी घेऊन मात्र मारलेला फटका समोर पाहायला मिळाला. हे काहीतरी वेगळंच होतं. अशा पद्धतीने निखिल यांनी मात्र सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. यावेळेला लोअर फुल टॉसला मात्र फक्त दिशा दिली आणि तिकडेही षटकार वसूल करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर आलेला या बॉलला अंदाज घेतला आणि मिड विकेटला पाठवलं. अशा पद्धतीने निखिलची मात्र या ठिकाणी जबरदस्त ही निखिलची हाफ सेंचुरी आहे आणि या हाफ सेंचुरीचं देखील या ठिकाणी सगळ्यांनी कौतुक केलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे. पहा, कमबॅक करावं लागेल आणि कमबॅकसाठी हा संघ ओळखला जातो. त्यांना या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आहे. यावर्षी ज्या खेळाडूने धडाका लावला स्पर्धा जिंकण्याचा, मग ज्युनियर प्रीमियर लीग ज्याने जिंकली, त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये देखील जर पाहिलं तर सेमीपर्यंत पोहोचला. त्यानंतर सुप्रीमो चषकात चांगला खेळला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खराळवाडी गावच्या या खेळाडूने यावर्षी महाराष्ट्राला वेड लावलं. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात प्रथमेश राठोड. विशेष म्हणजे बॉलर आणि बॅटर दोघांना सुद्धा आपण जे बेस्ट प्राइजमध्ये जातील त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचा पुरस्कार ठेवला होता. तो प्रथमेश राठोडलाही आहे आणि निखिल जाधवला सुद्धा आहे. म्हणजे खेळण्याच्या अगोदर दोघांचाही बोनस झालाय. पाहूया. आणि दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत.
69 धावा. प्रथमेश राठोड समोर जर पाहिलं तर निखिल आहेत. दोन्ही गुणवान खेळाडू आहेत. मजा येईल या दोघांमध्ये देखील द्वंद्व पाहायला. यावेळेला दिशा दिली फक्त, ढकलला जातोय बॉल पॉइंटच्या दिशेने. तिकडे एक धाव घेतली गेली आहे. मोस्ट ऑफ लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाज आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेले आहेत. कदाचित कॅप्टन विकेटवर आपण पाहिलं तर पूर्णपणे विकेट कोरडे आणि त्या अनुषंगाने कॅप्टननं अशा प्रकारे गोलंदाजी लावली असावी, परंतु त्याचा फायदा आतापर्यंत झालेला नाहीये टीम पुणेला. समोर एजाज देखील तुटून पडले आणि एका बाजूने निखिलनं सर्वाधिक धावा आतापर्यंत या डावामध्ये जोडल्यात. 55 धावा 16 बॉलमध्ये. 16 बॉलमध्ये 55 वर निखिल खेळत आहेत. एजाज कुरेशी 3 बॉलमध्ये 10 वर खेळत आहेत. त्यांनी धडाका लावलाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका त्यांनी सुद्धा खेळला आणि बिनबाद 70 कोणत्या संघाला आवडणार नाही असा धावफलक असावा. बिनबाद 70 चांगली सुरुवात आहे, परंतु श्रीतेजला कमबॅक करायचं आहे. यावेळेला हा बॉल डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना खरे बॉलला थोडीशी उसळी होते आणि त्याच्याचमुळे प्रथमेश राठोड यांच्या ज्या वेळेला मी नाव आलं त्यावेळेला मीही प्रभावित झालो, परंतु लेदर बॉल सुद्धा प्रथमेश चांगले खेळतात आणि लेदर बॉल चांगले खेळणारे बऱ्यापैकी रबर बॉलही चांगले खेळतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा धाव, अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली. थोडंसं आता फलंदाजापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने मोठे फटके येतात. मोमेंटम आपल्या बाजूने घ्यायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकलाय. यावेळेला थोडासा वेग वाढवलाय, थोडंसं बाहेर खेचलंय ज्यांना त्या ठिकाणी प्रथमेश यांनी. कोणत्या ठिकाणी बॉल टाकायला पाहिजे यांचा अंदाज. थोडासा अक्रॉस निघणारा कोण तयार करणारा बॉल होता. वा, यावेळेला फटका खेळलाय. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु एजाज मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात. नियंत्रण होतं फटक्यावर आणि पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप काल भावेश नाईक आणि प्रथमेश पवार यांची 71 ची होती आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सर्वात मोठी पार्टनरशिप आतापर्यंतची मान्सून सुपर सिरीज मधील. निखिल जाधव, एजाज कुरेशी. अखुटप्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु तिकडे फिल्डर आता तैनात ठेवलेले आहेत. काही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत या ठिकाणी प्रथमेश यांनी. हो, सातत्याने ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक प्रश्न नक्कीच पडला होता की ज्या वेळेला तुम्ही जर वाईड ऑफ ऑप्शन टाकतायत, लेन बॉल टाकतायत, तर तुमच्याकडे डीप पॉइंट असणं गरजेचं आहे. आणि एक आता कव्हर पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला. निखिल जाधव समोर जर पाहिलं तर प्रथमेश राठोड निखिल यांच्यासाठी. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर म्हणून साठे होते, बॉल अडवतायत, परंतु हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आणि त्याच्यामुळे प्रथमेश राठोड सोलापूरवरून भिवंडीपर्यंत आले. प्रवास लांबचा केला, परंतु काम तेच केलंय प्रभावित करण्याचं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या या ओव्हरमध्ये फक्त 8 आली आहे. कमबॅक झालं मी म्हणेल. हो, टीम मध्ये ती चर्चा सुरू असेल. कॅप्टननं किंवा मॅनेजिंग टीमनं त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला असेल की मोमेंटम आता आपल्या बाजूनं घ्यायचं आहे आणि जरूर येथून हेच ते षटक असेल का चंदू सर की मोमेंटम पुणेच्या बाजूनं आता यायला सुरुवात झाली. क्रिकेट हा कमबॅकचा खेळ आहे. चढ उतार तर पाहायला मिळतात आणि त्याच्याशिवाय मजा सुद्धा नाही आहे. आणि या संघाने सुद्धा मेहनत केली आहे मागील 2-3 वर्ष. आघाडीच्या संघांमध्ये जागा बनवली आहे. नुकतीच जर पाहिलं तर बाजी मारली पुण्यामध्ये. नुकतीच आमदार चषक 5 लाखाची स्पर्धा झाली, याच संघाने जिंकली होती. त्याचबरोबर श्रीतेजच्या माध्यमातून देखील श्रीतेज. आणि आज आहे 70-70 स्पोर्ट्सचं न्यू लॉन्चिंग. नवीन डिझाईन, नवीन टी शर्ट, आकर्षक, जे सातत्याने चर्चा असते कधी येणार नवीन डिझाईन, नवीन लॉन्चिंग. हो यस, आजपासून ते पाहायला मिळतील. आणि हे नवीन डिझाईन झालेले टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फरदीन काझी यांनी परिधान केलेले. ते उपलब्ध होतील आपल्याला जवळच्याच आपल्या 70-70 स्पोर्ट्सच्या शॉपवर. आकर्षक डिझाईन केलेल्या कॅपसुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतील. जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी धनंजय भिंताडे यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं आहे. आयकॉन, आयडॉल म्हणून महाराष्ट्रभर मागणी असणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव धनंजय भिंताडे सुद्धा आहे. परंतु समोर जर पाहिलं तर आयकॉन म्हणून एकदाच ज्युनियर प्रीमियर लीग खेळला आणि जिंकून सुद्धा आला. नाव निखिल जाधव. जावेत मॅचच्या दिशेने 4 षटकांनंतर 77 धावा. KSKच्या 2 मोटरसायकल असतील, त्याचबरोबर सावर्डेची मोटरसायकल निखिलच्याही नावावर आहे. यावेळेला चांगला बॉल वेगवान होता, खोलवा टप्प्याचा होता आणि थोडंसं या ठिकाणी धावसंख्येला थोडंसं संत केलंय समीर भाऊ.
जरूर आपण ती चर्चा करत होतो की प्रथमेश राठोडचं जे शतक होतं त्याच्यामधून मोमेंटम आपल्या बाजूनं घ्यायचं आहे. टीम मॉडेलमध्ये ती चर्चा झाली आणि असं वाटते की आता इथून जर धनंजय भिंताडे हा देखील चांगल्या लाईनवर लेंथवर गोलंदाजी करेल, कारण पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर लेंथ त्यांना हाताळला. 78 धावा स्कोर कार्डवर 78. विकेटची आता गरज असेल, विकेटचा शोध घ्यावा लागेल पुणे टीमला. हो, एक विकेटचा शोध मागील 4 ओव्हर सुद्धा चालू राहिला, परंतु त्याला यश नव्हतं मिळालं. तो घ्यावा लागेल आणि धनंजय विकेट टेकर आहेत. परंतु एजाज देखील भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगले खेळतात. आज तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्सून सुपर सिरीज एक अनोखी स्पर्धा, एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेला होताना पाहायला मिळाला, परंतु पंच आमच्याकडे वळतात कळवतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा या डावामध्ये एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 2-3 वाईट चेंडू अवांतर धावा आपल्याला या डावात बघायला मिळाल्यात. थोडासा दबावही पाहायला मिळाला की शरीरावर जाण्याचा प्रयत्न केला नाहीये गोलंदाजांनी. दुसरीच मॅच नुकतीच सुरू झाली आणि 1.5 लाख प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा. ही ओळख आहे या स्पर्धेची. यावेळेला फटका चांगलाच खेळलाय एजाज यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. लाजवाब प्लेसमेंट. जिथे गॅप आहे तिथे स्ट्रोक प्ले करणं एजाजची ही ओळख आहे. क्लासिकल तंत्रशुद्ध खेळी करतो आणि आक्रमक खेळी करत असतो आणि चांगला फटका गॅप फाईंड करत असताना चौकार प्राप्त केलाय. ऑप्शनच्या बाहेरून खेचला, खाली क्षेत्रात बॉल मात्र मारताना पाहायला मिळाले. धनंजय भिंताडे, एजाज कुरेशी, 2 पुणेकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एकमेकाच्या विरोधात. आरजे ग्रुप देवत, ताई पॅकर प्रभादेवी. यावेळेला उसळी होती बॉलला, तिकडे पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले, परंतु तिकडे आता फिल्डर तैनात ठेवलेले आहेत. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावीचा डेंजर इंडला स्वतः होते, स्वतः कॉल दिला. यस, मी डेंजर इंडला आहे, परंतु त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि हाच कॉल अंगलट येताना पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. डेंजर इंडला स्वतः असताना कॉल दिला खरा, परंतु ही जोडी मला वाटतं असंच काहीतरी वेगळं झाल्याशिवाय फुटणारी नव्हती आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का, पहिली विकेट. प्रशंसा करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. साठे त्या ठिकाणी होता आणि काय थ्रू त्यानं मारलाय. फटका चांगला होता, तेवढी जागा नव्हती, परंतु हा स्ट्रोक क्रिएट करत असताना कव्हर पॉइंटला खेळला आणि साठेनं डायरेक्ट हिट लगावलं तिथून ऑन द कीपर अँड कीपरच्या पायाला लागत असताना बॉल थेट यष्टाना धडकला आणि तेथे एजाज कुरेशी. पहिला धक्का, पहिला खेळाडू जो धावबादच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. भागीदारी ब्रेक केली आणि पार्टनरशिप एकंदरीत आपल्याला बघायला मिळाली ती 84 धावांची. एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. एक धडाकेबाज माघारी फलंदाज माघारी परतलाय. दुसरा मैदानाच्या आतमध्ये येतोय. मान्सून ब्लास्ट मध्ये पहिलं शतक ज्याने गेल्या वर्षी केलं तोच मुंबईचा खेळाडू, अंधेरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर. आणि ज्याने याच मैदानामध्ये जिल्हा निहाय क्रिकेटची आतापर्यंतची सगळ्यात मोठी 10 लाखाची स्पर्धा जी पार पडली ना, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज याच मैदानामध्ये घेतलं होतं. मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर दाखल झालेत. क्या बात आहे. म्हणजे या मैदानावर खेळण्याचा त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि मान्सून रबर बॉल क्रिकेट खेळण्याचाही त्याच्याकडे चांगला अनुभव आहे, कारण एक शतकी त्यानं झळकावलंय भिवंडीमध्ये. भिवंडी सुद्धा म्हणजे कोणगावच्या मैदानात शतक मान्सून ब्लास्टमध्ये आणि या मैदानात मालिकावीराचा पुरस्कार 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने घेतलाय. परंतु धनंजय भिंताडेच्या नावावर देखील असे बरेच विक्रम आहेत. आज त्यांना देखील कमबॅक करावं लागेल. थोडासा सामना प्रथमेश संत केला आणि त्याच्यानंतर आणखी एकदा संत करण्याचं काम मात्र धनंजय भिंताडे सुद्धा करतायत. 84 धावा आहेत. 7 ओव्हरची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. नागेश वाडेकर जोडीला जर पाहिलं तर निखिल, बराच काळ निखिल देखील नॉनस्ट्राईकला वाट पाहत आहेत. नागेश, हो 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 धनंजय, खासियत आहे या खेळाडूची. आत्मविश्वास वाढतो ना विकेट गेल्यानंतर किंवा नवीन बॅटर आल्यानंतर. ह्या बॉलला मात्र लेंथवर टाकलं आणि लेंथवरून थोडासा बाहेर देखील काढलंय. वाव, आउट स्विंगर परफेक्ट. थोडासा मूव होत असताना बाहेरच्या दिशेने निघाला बॉल. सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज सुरू आहे, जिथे ज्या प्रकारे बादशाह बुमराह गोलंदाजी करतो अशाच प्रकारे आउट स्विंगर त्याचे बघायला मिळतात. धनंजय भिंताडे अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि कमबॅक केले श्रीतेज 11ने. ओ यावेळेला बॅकफुटला गेले, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल मात्र अडला जातोय. रन मात्र नाही मिळणार आहे. दबाव आता धनंजय निर्माण करतायत. अगदी
जी बुलेट ट्रेनच्या वेगामध्ये धावसंख्या निघाली होती ना ती आता लोकल ट्रेनच्या वेगाने सध्या धावायला लागलेली आहे. धावसंख्या 84 वर थांबली आहे. चंदू सर, कसं आहे ना की फलंदाजीमध्ये तुमची भागीदारी गरजेची आहे ना, तशीच गोलंदाजीमध्ये देखील एक चांगली पार्टनरशिप गरजेची आहे. प्रथमेशनं सुरुवात केली आणि आता धनंजय बिनताडे त्याला चांगली साथ देतोय. अमरदादा परुळेकर यांचा संघ एका बाजूला आहे तर सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ एका बाजूला आहे. आणि योगायोगाने श्रीतेश करंडक लगातार 2 वर्ष टाई पॅकर्सने जिंकलाय. पाहूया, दोघेही चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यामधीलच मॅच पाहायला मिळते. या वेळेला सफल झाले, जागा बनवली, स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसलाय. नागेश यांचे हा प्रयत्न अपुरे राहिले. दबाव होता कारण काही डॉट बॉल आले होते त्याच्यामुळे सफल होऊन खेळले, परंतु धनंजयचं कौतुक करावं लागेल. वैविध्यता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग आणि विकेट आणि हे षटक तर जबरदस्त राहिलं. अफलातून अतिशय सुंदर कामगिरी आता या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे आणि श्रीतेज 11 चारोली पुणे या टीमला पलटवार करून दिलेला आहे. तो या स्पर्धेतील या मॅच मध्ये नवीन बॅटर टीमचा कॅप्टन आयकॉन खेळाडू ओमकार देसाई मैदानामध्ये एंटर होतोय. हे पार रिप्ले मध्ये हा बॉल इथे बाहेर निघणारा बॉल होता. चांगले लेग कटर आहेत धनंजय बिनताडेकडे आणि त्याचाच फायदा त्याला आता मिळाला या षटकामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे आता विकेट पूर्णपणे कोरडी आहे त्याच्यामुळे त्याचे बॉल चांगले वळत आहेत टप्पा पडल्यानंतर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 69 असणारी धावसंख्या आता जर पाहिली तर या ठिकाणी 84 वर, म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 15 रन आलेत. 2 ओव्हरमध्ये पहिल्या धावा होत्या त्या तब्बल 45 आणि मागील 2 ओव्हरमध्ये 15 आलेत. आणि हे तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. सामना बदलायला वेळ लागत नाही आणि इकडे तेच झालं. श्रीतेजनेही कमबॅक केलं. दोन्ही बलाढ्य संघ असल्या कारणाने या गोष्टी होत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई दाखल होत आहेत आणि गिरगावचा वंडर बॉय धुमाकूळ तर घालतोय. 18 मध्ये 57 वर खेळतायत ते सध्या. निखिल जाधव मैदानात आहेत हेही विसरून चालणार नाही, परंतु सोलापूरचा एक जबरदस्त जिगरबाज खेळाडू, ज्या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा होताना पाहिलं मिळते सध्या, कारण सुप्रीमो चषकात देखील यावर्षी पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता त्यांनी. आणि ग्रामीण धमाका बिग बॅश सेमीफायनल पर्यंतची वाटचाल देखील त्यांची जबरदस्त राहताना पाहायला मिळाली होती. 84 धावा धाव फलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. 5 ओव्हरचा खेळ झालाय. निखिल समोर उडवतायत बॉल. बॉल आला आणि त्याच्यानंतर बॉल गेला सुद्धा सीमारेषेच्या पार. षटकार. काय फटका, जबरदस्त लॉफ्ट केला. रिप्ले मध्ये आपण पाहूया. ऑफ स्टंपच्या बाहेरचे जेव्हा जेव्हा बॉल आले त्याच्यावरती आक्रमण निखिल जाधवचं आपल्याला बघायला मिळालं आणि हा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. चौटायरवा स्टँडच्या वरनं सर बॉल निघून गेला. क्वालिटी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि काय स्ट्रोक खेळलाय. अद्भुत बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी काल भावेश नाईकने केली होती 60 रनची आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या 63 वर बॅटिंग करतायत निखिल जाधव. जबरदस्त कामगिरी करतायत. प्रथमेश यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. थोडासा दबाव निर्माण केला होता, आता त्याला हटवलंय. निखिल आता 63 वर पोहोचलेले आहेत. समोर राठोड. महत्वाचा सामना. एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई, एका बाजूला पाहिलं तर पुणे आहे. वेगात बॉल टाकला, वेग आहे परंतु त्या ठिकाणी रिझल्ट काही बदललेला नाहीये. फक्त एफर्टलेस, फक्त दिशा दिली या लोअर फुल टॉसला आणि पुन्हा एकदा 6 स्लाइड्स करत असताना फटका आपण बघतोय बॅटर निखिलच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दाखवली आहे. चेंडूला कापला असंच म्हणावं लागेल, परंतु हा झेली होऊ शकला असा. धनंजय थोडासा पुढे आला, स्लीप झाला, त्याचा कंट्रोल त्याच्यावरती नव्हतं आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. लागोपाठचा दुसरा षटकार. निखिल बॅक टू बॅक 2 षटकार खेळताना पाहायला मिळाले. प्रथमेश कमबॅक करावं लागेल इकडे. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चिखलामध्ये बॉल थांबला थोडासा, गवतामध्ये त्याची गती कमी झाली, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या बॉलच्या मेरिटवर आता बॅटिंग. प्रथमेशच्या पहिल्या ओव्हरमध्ये निखिल जाधव ऑन जास्त वेळ स्ट्राईक एंडला नव्हता, परंतु आता त्याच्या विरुद्ध आक्रमण त्यानं सुरू केलं. निखिल जाधव विरुद्ध प्रथमेश राठोड. यावेळेला आणखीन एक. काय थांबायला तयार नाहीये आणि मन काही टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाहीये. एवढी चांगली बॅटिंग या ठिकाणी होते. काय फटका. हे पहा, पुन्हा एकदा थोडासा मागे गेला, जागा बनवली आणि बॉलचा पाठलाग केला.
बरोबर या ठिकाणी बॉलच्या लाईन पासून वेगळं होत असताना पंच पाहायला मिळाला. मोस्ट ऑफ बॅटर बॅकफूट पंच घेतात, परंतु हा फ्रंट फूट पंच होता. पुढे येत असताना त्यानं फेकला बॉलला. अशा खेळी सारख्या सारख्या होत नसतात. सध्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम सुरू आहे. याही वेळेला लोअर फुल टॉस समोर खेळलेत आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. निखिल 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 या नावाची चर्चा, या नावाचा डंका. धावसंख्या 100 पार गेली आहे आणि निखिल सुद्धा 81 वर खेळत आहेत. इंडिव्हिज्युअली 3 अंकी आकडा आपल्याला बघायला मिळेल का? 81 वर बॅटिंग करतोय आई पॅकर्स आरजे ग्रुप. मध्यंतरी ज्या 2 ओव्हर चांगल्या आल्या ना, त्याने धावसंख्या असं वाटत होतं 150 कडे निघाले, त्याला कंट्रोल केलंय. परंतु आता निखिल पुन्हा सुरू झाले आणि प्रथमेश देखील थोडेसे गोंधळलेल्या अवस्थेत. बॉल कुठे टाकायचा, काही टाकलं तर त्याच्यावर काहीतरी वेगळाच फटका खेळतायत ते. यावेळेला लोअर फुल टॉस, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलंय आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 109 धावा झालेल्या आहेत. निखिल खेळतायत 82 धावांवर. 24 बॉलमध्ये 82 धावांवर निखिल खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबरीने 109 धावा. समीर भाऊ काय म्हणाल? फार मोठा डाव आणि एक डिस्क्राईब इन वन वर्ड असं जर क्वेश्चन जर या बॅटिंग बद्दल मला कोणी केलं ना, तर एक अद्भुत. 109 धावा अद्भुत हा एक उत्तर असेल. वंडर बॉय वंडरफुल खेळ या ठिकाणी साकारताना श्री गुरुदत्त चौटायरवा क्रीडांगण मानकोली येथे तुटून पडलाय. धावांचा पाऊस जो पाडतोय, पाऊस थांबला जरूर, परंतु षटकारांचा पाऊस निखिल जाधवनं पाडलाय. गिरगावचा वंडर बॉय वंडरफुल खेळ त्यानं साकारला. 82 धावांवर आतापर्यंत नॉट आउट आहे. 6 बॉल या डावामध्ये शिल्लक आहेत. 3 अंकी आकडा त्याच्या नावासमोर लागेल का? शतक बनवण्याची संधी आणि सबस्क्राईब मीटर तुम्ही पाहतायत 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचं. 9,81,422. हळूहळू आपण पाहतो की 1 मिलियन कडे आता ही वाटचाल सुरू झालेली आहे. हा विश्वास, बिलीव्ह अँड अचीव्ह ही जी टॅगलाईन आहे, आपण पाहतो की त्यानुसार काम आतापर्यंत 70 स्पोर्ट्सनं केलेलं आहे. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग या दुनियेमध्ये त्यांचं नाव तसंच चमकलं आणि तुम्ही सर्व जे इक्विपमेंट पाहताय, स्पोर्ट्स इक्विपमेंट, ज्याच्यामध्ये बॅट असतील, न्यू लॉन्चिंग टी शर्ट, स्लीवलेस, प्लेअर ॲडिशन कॅप असतील, त्यानुसार तुम्ही पाहतायत बिलीव्ह अँड अचीव्ह. 6 षटकांचा खेळ संपला. 109 गोलंदाजीसाठी अशोक गायकवाड म्हणजेच दादा, बेबेवाडी पुणे. दादा गायकवाड बॉलिंगसाठी आलेत आणि समोर जर पाहिलं तर निखिल 82 धावांवर बॅटिंग करतायत. सोबतीला ओमकार देसाई आहेत. पाहूया, काही जणांना निखिलच्या शतकाचे देखील वेध लागलेले आहेत, परंतु श्रीतेजने थोडासा धावसंख्येला कंट्रोल सुद्धा केलेला आहे, की तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. दुसऱ्या डावात सुद्धा चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळणार आहे. यावेळेला डबल माइंड झाले, परंतु डबल माइंड कसले, अगदी मोजून मापून मारलाय की काय? मिड ऑफ आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून मात्र हा 4. तंत्रशुद्ध फटका. तो आक्रमणी करू शकतो आणि तो टेक्निक दाखवू शकतो. थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. टर्न होत असताना थोडासा ब्रेक होऊन बॉल बाहेर निघाला. बॅटच्या टो एंडला जरूर लागला, परंतु आज त्याचा दिवस चांगला आहे, त्याची वेळ चांगली आहे. त्याच्या बॅटमधून जिथे फटके येतात तिथे चांगल्या धावा मिळतात निखिल जाधवला. दादा गायकवाड, दादाला चांगली कामगिरी करावी लागेल. या धावसंख्येला कंट्रोल करावी लागेल, कारण 120 125 ॲव्हरेज धावसंख्या, त्याचा पाठलाग देखील होऊ शकतो. परंतु समोर निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीतेज 11 चरोली पुणे, सचिन शेठ, लालदास तापकीर अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमरदादा परुळेकर, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, प्रभादेवी दादर मुंबई, आरजे ग्रुप देवत यांच्यातील सुरू असणारी मॅच. 113 धावा झालेल्या आहेत. बिग हिट समोर उडवलाय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. या ठिकाणी येतोय षटकार आणि निखिल जर पाहिलं तर धावसंख्या निखिलची या ठिकाणी पाहायला मिळते. 92 धावांवर बॅटिंग करतायत निखिल जाधव. विक्रमाच्या उंबरठ्यावर इतिहास घडतोय का, याचे देखील वेध आपल्या सगळ्यांनाच लागलेले आहेत. कारण ज्या फॉर्मात नरे पार्कला मात्र चिखलामध्ये पाय रोवून उभा राहिला, उभ्या जगाने पाहिलं, आणि कालच बांद्र्याला 21 षटकार एका दिवसात 158 धावा केल्या. आता पाहूयात या ठिकाणी आपल्याला पाहायचंय काय होईल. 92 धावा तर त्यांच्या नावावर लागलेल्या आहेत. मोठी मॅच आहे. सध्या चर्चा या मॅचची सर्व बाजूला, या स्पर्धेची, आणि सध्या निखिल जाधव यांची सुद्धा. आणखीन एक, ओ काय लांब गेला बॉल. निखिल 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 या ठिकाणी सध्या भारतीय क्रिकेटमध्ये निखिल जाधव नावाची चर्चा, डंका, आणि सगळेच्या सगळे फटके आहेत ना, डोळ्यांचं पारणं फेडणारे होते.
98 धावांवर खेळतायत. अक्षरशः जागेवरून उभं राहायला भाग पाडणारी फलंदाजी निखिल इनक्रेडिबल निखिल. 98 धावा वैयक्तिक. क्या बात आहे. हा प्रेक्षक पहा, एक बाजूला डोंगरावरून टेकडीवरून सुद्धा निखिलच्या मॅचचा आनंद घेतोय. निखिलची बॅटिंग पाहूया काय या ठिकाणी पाहायला मिळेल. इतिहास घडवतायत का. 98 धावांवर बॅटिंग करतायत निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय, KSKचा अभिमान. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दादा गायकवाड. बिग हिट फटका खेळलाय, परंतु पाहूया टायमिंग आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रत्येकाच्या. निखिल जाधवचं शतक आज भिवंडीच्या मानकोलीमध्ये आणि सुपर मान्सून सुपर सिरीजचं पहिलं शतक संपूर्ण भारताच्या क्रिकेटला खडबडून जागा केलाय या निखिलच्या गिरगावच्या वंडर बॉयने, म्हणजेच निखिल जाधव. नो वर्ड्स फॉर दिस इनिंग. आता शब्द अपुरे पडतील असा डाव निखिलनं साकारलाय. आयुष्यामध्ये संधी एकदा मिळते आणि त्यांनी संधीचं सोनं केलंय निखिल जाधवनं. मी तर म्हणेल आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट खेळांपैकी एक. हाई काय चाललंय या ठिकाणी. त्याला बॉल दिसतोय की फुटबॉल दिसतोय. हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. दादा गायकवाड, दादाच्या समोर दादागिरी निखिल जाधवची बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हे पहा, समोर रॅकेट चालवलाय आणि रॉकेट सारखा वेगानं बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. क्रिकेट प्रेमी सेल्फी काढायला सुद्धा मैदानात गेले आणि का नाही सेल्फी होणार. शतक मारले पठ्ठ्याने. 2 वर्ष आपण गेल्या वर्षी नागेश वाडेकरला पाहिलं आणि आज जर पाहिलं तर आई क्रिकेटच्या आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकशे 37 स्पर्धेचा उच्चांक ताई पॅकरच्या नावावर. 110 धावांवर निखिल जाधव बॅटिंग करतायत. एक चेंडू मात्र अजूनही बाकी आहे आणि पाहूया त्या ठिकाणी 137 धावा एक उच्चांक केलाय, परंतु महेश नानगुडे अजून बाकी आहे. त्याचबरोबर प्रथमेश राठोड आहे. बरीच नावं आहेत. दादा गायकवाड आहेत जी दुसऱ्या डावात सुद्धा येताना पाहायला मिळतील. क्या बात आहे. मला वाटतं निखिलची सेल्फी आणखी कुणाला तरी घ्यायची आहे. निखिल जाधव ज्याने एक शतक करून एक विक्रम या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. पावसाळी क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि पाजामध्ये पैशाचा पाऊस तर निखिलवर देखील त्या ठिकाणी पडू लागलाय. आणि कॅमेरामध्ये नाही, यस मी कौतुक करेल जे ऋषी आहेत त्यांनी पैसे उडवले नाहीत, त्यांच्या हातात दिले. या पैशांचा सन्मान करण्याचं कामही ऋषीने त्या ठिकाणी केलंय. माझ्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये या गोष्टी व्हाव्या आवर्जून या मंचावर आणि माईकवरून सुद्धा सांगतोय. तर निखिलचं कौतुक करावं लागेल आणि ऋषी आपलं सुद्धा. बाकीच्यांनी तुमचा आदर्श घ्यावा. जाऊयात आपण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. निखिल जाधव शो काही संपत नाहीये. काय बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धन्य झाले ज्यांनी ज्यांनी ही मॅच पाहिली. आणखीन एक शेवट सुद्धा षटकाराने नाबाद 116 धावांची खेळी ज्यांनी ज्यांनी पाहिली. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नुसत्या टाळ्या नाही, मला वाटतं उभं राहून टाळ्या होतील. निखिल बॅट दाखव मित्रा. काय खेळलाय साज. मन जिंकून घेतली. संपूर्ण भारताने पाहिलं आणि निखिलने हृदय जिंकलं. एकच हृदय आहे. किती वेळा जिंकशील. जबरदस्त कामगिरी. अधिराज्य गाजवणारा हा डाव. तब्बल 15,000 लोक मॅच पाहत होते. निखिलचं शतक पाहत होते. काय खेळलाय. माझ्या मते प्रतिस्पर्धी टीमनेही कौतुक केलं असेल, परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. महेश नानगुडे, निखिल झाला. महेश नानगुडे अजून बाकी आहे आणि खूप सारी धनंजय असतील, खूप सारे बॅटर इकडे सुद्धा पाहायला मिळतील. ऋतिक गजर आहे. दादा गायकवाड आहे. दुसऱ्या डावात सुद्धा मजा येईल, परंतु निखिल 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 डोळ्यासमोरून जात नाहीये. आणि आता त्यांच्या 116 धावा अजरामर झाल्या या मैदानाच्या बाबतीत तरी म्हणावं लागतील. आणि या 116 धावांमध्ये 15 षटकार मारलेत निखिलने. एकाच मॅच मध्ये 15 षटकार, 15 सिक्सर आणि 116 धावा या खेळाडूनं बनवल्या. आणि हा दुसरा खेळाडू भिवंडीच्या धर्तीवर ज्यानं शतक झळकावलेलं आहे. नागेश नंतर ही पूर्ण आपण इनिंग पाहतोय. पूर्ण इनिंगचे हायलाइट या ठिकाणी आपण पाहतोय. निखिल जाधव ज्यानं पहिला चौकार फाईन लेगला खेळला आणि येथून त्याची सुरुवात झाली आणि तेथे त्यानं थांबण्याचं नाव घेतलं नाहीये. त्यानंतर पुन्हा नो लुक शॉट, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग, जिथे त्यानं षटकार प्राप्त केला. एकूण 15 सिक्सर त्याच्या डावात आपण पाहिले. त्याची झळक हायलाइट तुम्ही पाहतायत आणि इथे जणू उपट टाकली
आपल्या भाषेमध्ये आपण असंच म्हणूया, ज्या पद्धतीने त्याने लॉंग ऑफ कव्हर्सला षटकार खेळले, एक आजरामर अद्भुत अविश्वसनीय डाव आपल्याला बघायला मिळाला. निखिल जाधव शतकवीर. नागेश वाडेकर नंतर भिवंडीच्या धर्तीवर हा दुसरा खेळाडू ठरला. मान्सून सुपर सिरीज मध्ये ज्यानं शतक झळकावलं. अस्वीप पहा, 30 चेंडूंचा सामना करत असताना 116 धावा बनवल्या आणि त्याची झलक तुम्ही पाहता. स्लॉगिटचा हा षटकार. आणि ज्यांनी आज सामना बघितला असेल त्यांचा पैसा वसूल. विनामूल्य खरं तर प्रवेश आहे या मैदानावर, परंतु येथे येण्यासाठी जो काही खर्च लागला असेल, जे काही सोडून आले असेल कामधंदे, त्याचा पैसा वसूल झाला असं नक्कीच त्यांच्या आता मनाला वाटलं असेल. काय फटकेबाजी केली आहे. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. 15 षटकार हे खाऊ काम नाहीये. 15 सिक्सर पेपरवरती लिहायला सोपं आहे. आणि निखिल जाधवसाठी ओमकार 11 गिरगाव 5000 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबरने जर पाहिलं तर वाळकेश्वर मागी गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. तुषार धुमाळ मुरबाडवरून हे क्रिकेटचे चाहते सगळ्याच ठिकाणी येतात, त्यांच्याकडून 500 रुपये त्यांना गुगल पे केले जातील. त्याचबरोबरने मुंबईतील मानाचा गणेशोत्सव मंडळ म्हणजेच खेतवाडीचा गणराज यांचं 2 दिवसानंतर पाद्यपूजन होणार आहे, त्याचा चीफ गेस्ट म्हणून सुद्धा निखिल जाधवला बोलवण्यात आलेलं आहे. अशी खूप सारी पारितोषिकं त्यांच्यासाठी आहेत. आणि जाऊयात आता दुसऱ्या डावाकडे आणि समीर सरांना जोडले जातील, ते म्हणजे कुणाल दाते सर. IPL चे आवाज. एकशे 44 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल. 20.57च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. 143 धावा 143 मॅजिकल आकडा त्या ठिकाणी जोडला आणि त्याच्यामध्ये एकूण 116 धावा जोडल्या. 30 चेंडूंचा सामना करत असताना निखिल जाधवनं 15 षटकार आणि 4 चौकार. या डावामध्ये आपण बघितल्या बाउंड्रीचा समावेश. अफलातून खेळ आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर या नावाची चर्चा होत राहील. देशभरातून चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम ताई पॅकर्स RJ ग्रुप लगेचच फिल्डिंग आपण सेट करून घ्या. 144 लक्ष पार करावं लागेल. सलामीची जोडी श्रीतेज 11 सारोली पुणे टीम कडून तुम्ही पाहतात. महेश नांदगुडे एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवायचं. टीम RJ ग्रुप अँड ताई येस श्रीतेज 11 पुणे आपण एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं. अनिवार्य असेल याची नोंद घ्या. 12वा प्रतिनिधी अशी सुरुवात करावी लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा महेश नांदगुडे आणि त्याच्या सोबतीला जो बॅटर आला भिंताडे. सर्वत्र या ठिकाणी मेसेजेस फोन कॉल येतात. निखिल जाधवसाठी शुभेच्छा येतात. भिवंडीतून देखील फार मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. आणि इम्पॅक्ट प्लेयर किसनच्या जागेवर शुभम सांगळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी ताई पॅकर्स RJ ग्रुप टीम कडून खेळताना दिसेल. पुणे टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. येस वेलकम, आपलं स्वागत आहे. धनंजय भिंताडे आणि त्याच्या सोबतीला महेश नांदगुडे. हाय स्पीड ज्या खेळाडूसाठी लागली या स्पर्धेसाठी ऑक्शन सेरेमनीला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला पहिलाच खेळाडू महेश नांदगुडे हा खेळाडू आला होता आणि त्याच्यावरती भरपूर मोठी बोली लावून पुणे संघानं त्याला आपल्या फ्रँचायझीमध्ये आपल्या संघामध्ये खरेदी करून घेतलं होतं. आणि बघूया आता तो खेळ त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याच्यावर जी खर्च केल्यानंतर सेकंड स्पेल मध्ये ज्या वेळेला त्याला आणलं त्यावेळेला फक्त 7 धावांचं षटक हाताळलं होतं.
तिथून कमबॅक जरूर करून दिला होता, परंतु शेवटच्या ज्या 2 षटकांमध्ये तब्बल 59 धावा 12 चेंडूंमध्ये आल्या. त्या धावा कुठेतरी आता मानसिक दबाव वाढवणाऱ्या होत्या. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला आणि बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय राईट आर्म ओ द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला फुल टॉस आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि काय झेल पकडलाय अफलातून झेल शुभम जाधवनं त्या ठिकाणी पकडल्या आणि पहिल्याच बॉलवर खेळाडू बाद जरूर आहे, परंतु आता बॅटिंग टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. चॅलेंज केले त्या फुल टॉसला, म्हणजेच बीमर साठी हे चॅलेंज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS वापरलाय, परंतु डीप मध्ये एक तेवढाच दर्जेदार कॅच पकडण्यात आला. शेवटी ऑनफिल्ड अंपायरने योग्य बॉल दिला होता आणि त्याचमुळे बॅटिंग करणाऱ्या साइडने श्रीतेज 11च्या बॅटरने धनंजय भिंताळेने हा रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॅटर आउट, रिव्ह्यू लॉस्ट. बघा ही सुरुवात अपेक्षित नव्हती. अनएक्सपेक्टेड स्टार्ट फ्रॉम धनंजय भिंताडे आणि टीम श्रीतेज 11 सारोली पुणे. कारण 144 लक्ष पार करत असताना पहिल्या बॉलवर विकेट, फार मोठा धक्का म्हणावा लागेल पुणे संघासाठी. रिव्ह्यू लॉस्ट, एक रिव्ह्यू आपण गमावलेला. ही देखील नोंद असावी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 2 रिव्ह्यू आपण प्रत्येकी डावासाठी देत असतो. एपा काय चेल पकडलाय, एका एक फ्रेम मध्ये शुभम जाधव आला आणि रनिंग कॅच, स्टनिंग कॅच, एक्सलंट टेकन. अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. बघा ना कसं असतं की ज्या वेळेला तुमच्या टीमकडे भरपूर जास्त रन्स असतात वाचवण्यासाठी, त्यावेळेला एक वेगळा आत्मविश्वास असतो आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करताना, आणि तो आत्मविश्वास झळकला ज्या प्रकारे कॅच आपण पाहिली. 144 टार्गेट 7 ओव्हरमध्ये पार करायचं आहे. आणि आता धनंजय भिंताडेकडे जरूर ऑप्शनही नव्हता. पहिला फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण करण्याचा त्याने प्रयत्न केला. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर अशोक गायकवाड उर्फ दादा. दादाच्या गोलंदाजीवर दादागिरी निखिल जाधवची पाहायला मिळाली, परंतु दादा फलंदाजीमध्ये त्याची दादागिरी दाखवणार का? प्रज्योतनं षटकाला सुरुवात केली आहे. प्रज्योत अंबिरे, अशोक गायकवाड स्ट्राइक एंडला. अवघ्या दुसऱ्याच बॉलवर त्याला विकेटवर यावं लागलं. ओ प्रज्योतचा यावेळेला बीमर हा बॉल होता. पुन्हा अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आता एक्स्ट्रा धाव देखील मिळेल. धावांचा अकाउंट ओपन होत असताना कुणाल सर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, आपले स्वागत. पहिला बॉल योग्य होता, परंतु हा बीमर आहे आणि त्याचमुळे आता नेक्स्ट बॉल फ्री हिट मिळेल. आणि त्यातल्या त्यात फ्री हिट खेळण्याची संधी ज्यावेळेला पहिल्याच बॉलवर चालून येते, हे सोने पे सुहाग आहे असं म्हणायला हरकत नाहीये महेश नानगुडेसाठी. आणि आता त्याला अकाउंट ओपन करण्याची एक नामी संधी आहे, कारण फ्री हिट बॉल तो खेळण्यासाठी सज्ज होईल. धावा झाल्यात 2. आणि त्याच खेळाडूकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. हे टार्गेट जर चेस करायचं असेल तर महेश नानगुडे या खेळाडूला मैदानावर चांगला खेळ साकारावा लागेल. फील्ड प्लेसमेंट मध्ये आता थोडासा बदल जरूर केला जातोय. प्रज्योत अंबिरे थोडासा अधिक वेग काढण्याचा प्रयत्न करताना दिसला. पहिलाही फुल टॉस होता आणि येथे हाय फुल टॉस. वेस्ट टाईट बीमर पाहायला मिळाला. फ्री हिट बॉल राऊंड द विकेट. महेश समोर यावेळेला कव्हरच्या दिशेने एक्सा कव्हरला खेळून काढला. बॉल पंच करत असताना थोडासा मागे गेला आणि फटका एक्झिक्यूट केला. एक्सा कव्हरला 1 धाव. पकडून टाकलेला हा बॉल थोडासा बाहेर निघणारा होता आणि बरोबर बॅकफुटला जात असताना पंच केलाय. सुरुवात झाली आहे महेश नानगुडेच्या इनिंगची. 3 धावा 1 फलंदाज बाद. पहिला डाव मात्र चर्चेमध्ये राहिला निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय, ज्याने शतक ठोकले. या स्पर्धेमध्ये 15 षटकारांची आतिषबाजी केली आणि त्या दुसऱ्या डावामध्ये सध्या तरी संत सुरुवात श्रीतेज 11ची. ओव्हर द विकेट यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल आउट. फिंगर गोज अप. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक खेळाडू बाद होतोय आणि दुसरा धक्का श्रीतेज 11 पुणे संघाला. बॅटची इनसाइड एज दादा गायकवाडच्या आणि विकेट कीपर ओंकारने कोणती चूक केलेली नाहीये. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल, बॅटची कडा घेऊन गेला विकेट कीपरच्या हातात आणि दुसरा धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये दिलाय प्रज्योत अंबिरेने. प्रज्योत अंबिरे देखील एक महत्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूसाठी वेटिंगवर होते ताई पॅकर्स RJ ग्रुप. ज्या वेळेला लिलाव सुरू होता आणि जसा प्रज्योत अंबिरे आला सर्व खुश झाले. या टीम मध्ये सगळ्यात शेवटी सुलतानचा समावेश झाला. पंकज पाटील दुसऱ्या टीम मध्ये गेला आणि त्याच्यानंतर ती चर्चा रंगली. आज सुलतान देखील इन ऍक्शन आहे या टीम मध्ये. फ्लाय स्लिप मध्ये तो खेळतोय आणि प्रज्योत अंबिरेचं हे षटक आहे.
सध्या प्रगतीपथावर ज्या वेळेला त्याने 2 विकेट घेतल्यात, फक्त 3 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्यात. चांगली सुरुवात आहे, चांगल्या आत्मविश्वासानं चांगल्या कॉन्फिडन्सनं सध्या गोलंदाजी करतोय प्रज्योत अंभिरे. आणखी एक विकेट. पालघर एक्सप्रेस कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ 2 धक्के दिलेत. मनोज साठे आला, मनोज साठे गेला. पहिलाच बॉल खेळत असताना परत एक वेळा तो कटरचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक, बॅटची आतमधली कडा. विकेट कीपर ओंकार देसाई असे झेल सोडत नसतो. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. परत एक वेळा ऑन हॅट्रिक. कालपासून आजपर्यंत 3-4 गोलंदाजाला हॅट्रिकची संधी आली आहे, परंतु हॅट्रिक कोणी कंप्लीट केलेली नाहीये. मागच्या मॅचमध्ये हॅट्रिकची संधी आपल्याला पाहायला मिळाली होती इम्रोजला, परंतु तिथेही हॅट्रिक. 4 अर्धशतकांनी 1 शतक आलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. तर 4 अर्धशतक आलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. फर्स्ट हाफ सेंचुरी भावेश नाईक, सेकंड ऋतिक पाटील, थर्ड अक्षय पवार आणि मागच्या मॅच मध्ये श्रेयस कदमने ते अर्धशतक ठोकलं. लुझिंग कॉज मध्ये चांगली बॅटिंग केली होती अजित मोहितेने. तो अर्धशतकाच्या जवळ गेला परंतु अर्धशतक आलं नव्हतं. हो, यावेळेला हॅट्रिकची संधी जरूर होती आणि इथे यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. मागे जातोय बॉल, बॅटची इनसाइड एज घेत असताना खूप चांगला वेग प्रज्योत अंभिरेने दाखवला आणि खूप चांगलं नियंत्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20च्या सरासरीने जवळपास 20 ते 21 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या आहेत आणि अशा कंडिशन्स मध्ये सुरुवात तुमची होते फक्त 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये. ही सुरुवात थोडीशी नाजूक आहे. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. नवीन बॅटर आता दत्ता पवार नुकताच मैदानाच्या आतमध्ये आल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास 4 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं. 5 फलंदाजांना यावं लागलं. राऊंड द विकेट. हो, यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकल्या बॉल. सातत्याने पहिले 5 बॉल होते ते अधिक वेगाने टाकले आणि शेवटचा बॉल मात्र हळूवार गतीने आपल्याला पाहायला मिळाला जो प्रज्योत अंभिरेच्या माध्यमातून. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची एक यशस्वी षटकाची सांगता होतीये. 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॉलिंग. पहिले षटक यशस्वी राहिलं. 3 विकेट घेतल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. सुरुवातच विकेटने आली होती प्रज्योत अंभिरेकडून. धनंजय बिनताळे 0वर आऊट झाला. त्याच्यानंतर 2 महत्वाचे धक्के दिले. अशोक गायकवाड 0वर आऊट. मनोज साठे, अशोक गायकवाडने 1 केली, मनोज साठे 0वर आऊट आणि 3 फलंदाज बाद झालेत. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज 2025 तुम्ही पाहता आणि मान्सून ब्लास्ट 2025 देखील तुमच्या समोर येणार आहे. 17 जुलै ते 20 जुलै आणि 12-12 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत आणि सेमीफायनल फायनल या कदाचित 16-16 ओव्हरच्या देखील होतील, कारण रोज 3च मॅच खेळवल्या जाणार आहेत. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. रनर अप टीमला 1.5 लाख रुपये दिले जातील आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये. त्याचा ड्रॉ आज केला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये जे 12 संघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत, झालेले आहेत, त्यांचा ड्रॉ आज इथे होईल. सुलतान खान गोलंदाजी करण्यासाठी आले आणि स्विंगचा सुलतान म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि जे त्याला टायटल मिळालेलं आहे, शीर्षक त्याला मिळालेलं आहे, त्यानुसार त्याची गोलंदाजी बघायला मिळेल का. चॉप करायचं होतं. वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. पहिला बॉल लेंथ बॉल होता, आतमध्ये येणार आणि हा यॉर्कर लेंथमध्ये तुम्हाला नेहमी बदल करता येणं गरजेचं आहे. वर्सटाईल गोलंदाज आहे. व्हेरिएशन्स त्याच्या आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट बॉल यावेळेला अप्पर कट इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेनं वेगानं सरसावतोय, निघून जाईल सीमा पार आणि पंचांचा इशारा देखील येतोय. चौकार. शॉर्ट बॉलला बरोबर दिशा दिली. अप्पर कट करत असताना पॉइंट वरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. यावेळेला समोर लॉफ केलाय, उडवल्या बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. बिग वन, सिक्सर. आणि हा षटकार आता 14 धावा फलकावर लागल्यात. सुलतान एक यॉर्करचा प्रयत्न केला होता, तो मात्र वाईड यॉर्कर होता, त्याच्यामध्ये यशस्वी आला. हा स्लॉट मध्ये पडला आणि डाऊन दी ग्राउंड मावळचा दत्ता पवार पॉवर दाखवत असताना बॅटिंग बदली आणि असाच खेळतो दत्ता. चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट आलाय षटकार. 14 धावा स्कोर कार्ड वरती सुलतान खान. पुढचा बॉल यावेळेला कव्हर ड्राईव्ह. यॉर्कर हा बॉल होता, कव्हर्सला खेळून काढला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. पवार, काल अक्षय पवार, प्रथमेश पवार आणि आज आपण पाहतोय दत्ता पवार. चांगला खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये.
भागीदारीची गरज आहे, ती पार्टनरशिप या दोन फलंदाजांकडून अपेक्षित असेल. 16 धावा स्कोर कार्डवर. सुलतानच्या विरुद्ध आता चांगल्या धावा येतात. शॉर्ट बॉल होता, बाहेर निघणारा बॉल, लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि इथे आता ओव्हर स्टेपिंग साठी चेक करायचंय. सर अंपायर रिव्ह्यू आहे की बॅटिंग रिव्ह्यू आहे? बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय, चेक केलं जाईल. एक्स्ट्रा धाव आहे की हा चांगला बॉल आहे, परंतु सध्या तरी दबाव फलंदाजी करणाऱ्या श्रीतेज 11 चारोली पुणे या संघावरती बघायला मिळतोय. .144 इज अ टार्गेट. ज्या वेळेला मोठं टार्गेट तुमच्या समोर असतं ना, त्यावेळेला जरूर एक सायकल. एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता 18 वर. सुलतान खान. ओ यावेळेला नानगुडे ऑन फायर, उडवलाय बॉल आणि थेट फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. बॅटच्या टो एंडला लागल्या, परंतु महेश नानगुडे या फलंदाजाकडे ताकद आहे, त्याच्या बॉटम हँड मध्ये पॉवर आहे आणि जरूर आपण पाहतोय त्याच्या पॉवरनं पॉवरफुल फटका आपल्याला बघायला मिळाला मैदानाच्या आत. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 25 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगल्या प्रकारे लेंथवर आणि लाईनवर पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय प्रज्योत. दत्ता पवार बाउंड्रीज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला, परंतु हा ऑफ कटर होता. पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल. या चेंडूवर मात्र बॅटर दत्ताकडे उत्तर नव्हतं. समोर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला. यावेळेला दोबो फुल टॉस येथे गॅप फाइंड केलाय. यावेळेला चांगला फटका, चौकार. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला आणि फुल फेस ऑफ द बॅट हा फटका सजवत असताना बॅटचा चेहरा उघडला आणि काय ड्राईव्ह इथे दाखवत असताना नजरे खाली लाजवाब नेत्र दीपक कव्हर ड्राईव्ह दत्ता पवारच्या बॅट मधून 4. टीमची धावसंख्या 29. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. नानगुडे अजूनही मैदानामध्ये. दत्ता पवार आहेत, धावा करायच्या आहेत आणि त्या वेगाने करायच्या आहेत. दबाव आहे, दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. प्रज्योत रिव्हर्सचा प्रयत्न केला, सर बॅटनं रन्स येत आहेत. महेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता, परंतु इथे वेगळं करण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंचांचा. एकच धाव. कमी वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे केला जातो आणि तोच प्रयत्न करायचा होता, परंतु तयार होता यावेळेला बॉलर. लवकर ओळखलं. टप्पा, अचूकता, वेग सगळ्या गोष्टी चांगल्या पाहायला मिळतात बॉलिंग मध्ये प्रज्योत अंबिरेकडून. डिसेंट गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु येथे चुकी केली. थोडासा पुढे टाकला. स्लॉट मध्ये बॉल होता, सरळ रेषेमध्ये सरळ बाणासारखा बॉल निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. स्लोअर वनचा वापर आणि तो देखील स्लॉट मध्ये पडला. थोडासा पुढे पडला. ओव्हर पिच बॉल क्रिजच्या आतमध्ये जात असताना डाऊन दी ग्राउंड चांगला फटका दत्ता पवारच्या बॅट मधून. टायमिंग प्रॉपर जुळलं की बॉल सरळ जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे निखिलने देखील दाखवलं. पहिल्या डावामध्ये 15 षटकार मारले आणि हा बॉल तर ज्युसी हाफ व्हॉली होता आणि बरोबर समोर ठोकलाय. डाऊन दी ग्राउंड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 37. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता उर्वरित येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. 107 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांमध्ये 107 धावा इथून बनवाव्या लागतील. निखिल जाधव सारखाच एखादा खेळाडू इथून संकटमोचक तारणहार, संकटमोचकाची भूमिका सांभाळणार का टीम श्रीतेज 11 चारोली पुणे साठी. दत्ताच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेत आतापर्यंत. 25 धावांवर बॅटिंग करतोय.
सुलतानलाही कंटिन्यू ठेवलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरून सरळ कीपरकडे निघून जातोय. सुलतान चांगली मुवमेंट प्राप्त करतोय, विशेषतः रबर बॉलवर. टेनिस बॉलवर देखील त्याच्याकडे ती कला आहे स्विंग प्राप्त करण्याची. हा बॉल सोडून दिलाय. हा चेंडू खूप जास्त बाहेर होता. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन टाकण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाले आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 38 रन्स. प्रत्येकी धाव महत्वाची आहे, प्रत्येकी सिंगल धाव रन महत्वाची जरूर आहे, परंतु इथून मोठा फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. कारण अजून तुम्हाला 100हून अधिक धावा, जवळपास 106 धावा अजूनही तुम्हाला जोडायच्या आहेत. स्लो पवन कमी गतीने टाकलाय, लवकर पिक केला आणि बॉलला थेट फेकून दिल्या मिड विकेटच्या पलीकडे. महेश नानगुडेच्या बॅटमधून येतोय षटकार. भव्य षटकार. भरपूर वेळ शांत राहिलाय महेश नानगुड्याने. जसा कमी गतीने बॉल टाकला 6 धावा मिळवल्यात. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार. हा खडे होता, जागेवरूनच हा फटका सजवला. फुटवर्क जास्त नाहीये, जसा बॉल पडला तसाच उचलून फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटचा स्विंग चांगला आहे, 6 धावा मिळतील. लागोपाठ असे फटके येणं गरजेचे आहेत आणि महेश नानगुडेने आता ती सुरुवात केली आहे. सुलतान खान समोर या ठिकाणी आपण पाहतोय अफलातून खेळ साकारला महेश नानगुडेनं. ज्या खेळाडूवरती सर्वाधिक जास्त बोली ऑक्शन सेरेमनीमध्ये लागली आणि का लागली त्याचं उदाहरण आता तो देतोय मैदानाच्या आतमध्ये. जिवंत उदाहरण. यावेळेला आता अंपायर रिव्ह्यू. बीमर चेक करायचंय पंचांना. ऑनफिल्ड अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली. बीमर चेक केला जाईल. फुलटॉस तर होता, बाहेरही होता आणि त्याच्या अगोदर बीमर चेक केला जाणार आहे. पाहूया. ऑनफिल्ड अंपायरने मदत घेतली टीव्ही अंपायरची. सलग 3 बॉलवर 3 षटकार आलेत. दबाव बनवला नक्कीच बॉलरवर, सुलतानवर. 39 रन आतापर्यंत खर्च केलेले आहेत सुलतानने. थोडासा मागणं राहिलाय या ओव्हरमध्ये, खास करून 19 रन आलेत, 3 षटकार मारलेत. आणि या बॉलवर वाईट बॉल आला तर आणखीन रन वाढेल, नो बॉल आला तर फ्री हिट मिळेल. नो बॉल आहे, बीमर आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. दबाव सुलतान खानवर देखील आता दबाव वाढलेला आहे. लागोपाठचे 3 सिक्सर आल्यानंतर दबावाला झुगारून जो खेळ करेल ना तोच मोठा होणार आहे. आता या पुढचा बॉल फ्री हिट असेल. महेश नानगुडे. हो यावेळेला चांगली लाईन, सर्रार विकेट टू विकेट ही लाईन पाहायला मिळाली आणि लेन ती सुंदर होती. सर विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा बाहेर होता बॉल. अक्रॉस निघणारा बॉल होता डाव्या हाताच्या बॅटर समोर. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाहेर आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. एक्स्ट्राच्या धावा येत आहेत सुलतानच्या या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 2 वाईट बॉल 1 नो बॉल अशा प्रकारे धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 21 धावा जरूर खर्च केल्यात सुलताननं ह्या षटकामध्ये. महेश नानगुडे 10 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करतोय. सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर महेश नानगुडेच्या माध्यमातून थोडीशी हलवार गतीने, संथ गतीने राहिली, परंतु आता इथून गिअर अप करायचं आहे, गिअर चेंज करायचं आहे. मागचा बॉल ना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दुसरा पण रिव्ह्यू गेला, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव जरूर मिळाली या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु रिव्ह्यू आता फलंदाजांनी दोन्ही गमावलेले आहेत. पुढचा बॉल सुलतान खानचा फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय, उडवलाय थेट लॉंग ऑनच्या बाहेर. महेश नानगुडेच्या बॅटमधून षटकार. या ओव्हरमध्ये हा 4था षटकार मारलाय. 4 सिक्सेस या ओव्हरमध्ये आलेले आहेत
आणि ते 4 फटके 4 षटकार कशा पद्धतीने आले त्याची झलक हा शेवटचा षटकार होता जो डाऊन दी ग्राउंड फुल टॉसवर मारला महेश नानगुडेने. लाजवाब खेळ तो सातत्याने करतोय, परंतु त्याच्या अगोदर सलग 3ही षटकार त्याने मारले होते आणि ते षटकार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. राऊंड विकेटने सुलतान अँगल करण्याचा प्रयत्न करत होता. स्लोअर वनवर हा पिकअप शॉट महेश नानगुडेचा पहिला सिक्सर जो मिड विकेटला त्याने खेळला. त्याच्यानंतर समोर एक फटका त्याच्या बॅटमधून आला. हा दुसरा षटकार. 64 रन झालेत, 80 पाहिजेत. त्याच्यानंतर हा तिसरा षटकार जो कट केला पॉइंटच्या डोक्यावरून आणि चौथा षटकार जो फुल टॉस टाकला सुलतानने शेवटचा बॉल त्याच्यावर परत एक वेळा समोर षटकार मारला. असे 4 षटकार या ओव्हरमध्ये महेश नानगुडे जो एक्सपेन्सिव्ह प्लेअर आहे या मान्सून सुपर सिरीजचा सगळ्यात महागडा खेळाडू, लिलावामध्ये सगळ्यात मोठी बोली या खेळाडूवर लावली श्रीतेज 11ने. 13 lakhs पॉइंट आणि तो खेळाडू सध्या मैदानामध्ये धावा करताना दिसतोय. त्याने 31 धावा केल्यात 11 बॉलमध्ये, धावा झाल्या 64. आता 12 13 अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 80 धावा करायच्या आहेत. 80 अजूनही भरपूर लांब पल्ल्याचा रस्ता आहे, परंतु तो पल्ला गाठायचा असेल तर प्रयत्न सोडून चालणार नाही असे सांगतात बॅटर यावेळेला. यॉर्कर पहिला चेंडू यॉर्कर लेन एक युवा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आला शुभम. बॉलिंग मार्कवर 4थं षटक. 18 बॉल 80 ची गरज असताना पहिला यॉर्कर इथून आता जरूर गोलंदाज शुभमचा आत्मविश्वास वाढवेल. परंतु आता समोर महेश नानगुडे ज्यांना षटकारांचा पाऊस पाडलाय तो स्ट्राईक एंडला असेल आणि लेफ्टी बॅटर समोर काय रणनीती असेल शुभमची हे देखील आता बघायला मजा येईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, पॉइंट वर घेतलाय, टीप मध्ये कव्हर पॉइंट. यावेळेला पुन्हा यॉर्कर लेन हेलिकॉप्टर ड्राईव्ह, खराब क्षेत्ररक्षण, बॉल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. क्लासिकल चौकार. खूपच चांगला बॉटम हँडचा वापर, जस्ट लाईक अ ट्रेजर बुलेट. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला हा फटका. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला आणि 2 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली. पहिल्याने हा दुसरा सामना आहे. 2 लाख व्ह्यूवरशिप 70 स्पोर्ट्सला मिळाले. काल 4,65,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि आपलं सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. राउंड द विकेट इनसाइड एज, बॅटची आतली कडा होती, बॉल मागे येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जात असताना धावफलकावरती 70 धावा 70 रन्स. हळूहळू आता धावफलक पुढे नेलं जाते, परंतु इथून आता 1 आणि 2 धावा उपयोगी पडणार नाहीयेत. षटकार आणि चौकार माराल तरच तुम्ही हा सामना जिंकाल असं सध्याचं समीकरण. यावेळेला पुन्हा फुल टॉस, परंतु मिस टायमिंग आहे. झेलची संधी. एकच धाव. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 71 धावा 71 रन्स. 14 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 70हून अधिक धावा हा सामना जिंकण्याकरिता जोडायच्या आहेत. ओ फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज आउट होतोय. बिग विकेट. महेश नानगुडेला मैदान सोडावं लागेल. शुभम सांगळेच्या खात्यामध्ये हे यश आलंय. विकेट आली आहे आणि काय लेंथ वर गोलंदाजी केली आहे शुभमने. वेग चांगला आहे. राऊंड विकेटने पायावर टाकलेला बॉल होता आणि थोडासा ब्रश होऊन गेला हलकासा बॅटला आणि त्याच्यानंतर स्वतः चालत सुटला. ही खेळाडू वृत्ती खूप महत्वाची असते. ज्यावेळेला तुम्ही एक मोठे खेळाडू म्हणून उभारी घेता टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये, त्यावेळेला तुमच्या रक्तात माणुसकी पाहिजे आणि इमानदारी पाहिजे. ती इमानदारी इथे दाखवली आहे. महेश नानगुडे जसा बॅटला लागला तसा स्वतःवर निराश झाला, हताश झाला, परंतु लगेच चालत सुटला. त्याने अंपायरकडे देखील पाहिलेलं नाहीये आणि खेळाडू वृत्ती प्रत्येकाने अंगीकारावी, तसा खेळ करावा जेणेकरून तुमच्या नावाची चर्चा मग याही गोष्टीसाठी होत असते. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आता नवीन फलंदाज येईल फलंदाजीसाठी. महेश नानगुडे आउट झाल्यानंतर प्रथमेश राठोड फलंदाजी करण्यासाठी आला. पहिलं षटक फार इफेक्टिव्ह होतं, परंतु त्यानंतरचं षटक त्याचं आपण बघितलं, ज्या ओव्हरमध्ये भरपूर जास्त रन्स त्यानं खर्च केल्या होत्या. सिंगल याही ठिकाणी मिळेल आणि सिंगल्सनं स्कोर पुढे गेलेला आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 72ला 4. 12 बॉल आणि 72ची गरज आहे. अर्धा रस्ता आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. ते 5 ओव्हर 72 धावा करण्यासाठी लागले आणि आता यापुढे ज्या 72 करायच्या आहेत त्यासाठी तुमच्याकडे फक्त 2च ओव्हर्स आहेत. 12 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा पूर्ण कराव्या लागतील. विलॉयन्स ओडिसा या टीमचे कॅप्टन केतन मात्रे आपण उपस्थित राहायचंय. पुढच्या मॅचचा लगेचच टॉस केला जाईल.
वी लॉयन्स ओडिशा या टीमचे कॅप्टन केतन म्हात्रे यांनी आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 72 झालेत, 72 करायचे आहेत या मॅच मध्ये अजूनही. शुभम जाधव येतो गोलंदाजी करण्यासाठी. 6वं षटक असेल. 12 बॉल आणि 72 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश राठोड. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन सातत्याने ठेवलेलं आपण पाहतो या ठिकाणी. टीम पुणेकडनं लीग मॅचेस आहेत. इथून आता पहिला सामना पराभूत झाल्यानंतर पुन्हा संधी मिळेल. यावेळेला बाउन्सरनं या ठिकाणी सुरुवात केली आहे. शुभमनं आपल्या षटक्याला. शुभम जाधव गोलंदाजी करतोय परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 73 धावा. कांद्याचा चांगला वापर करत असताना पहिल्याच बॉलवर दिसला शुभम. इथे कमी गतीने टाकल्या आणि सरळ बॉलला लॉब करत असताना पाठवला लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार. भव्य भव्य फटका. चांगलं टायमिंग आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो. असे मोठमोठे फटके मारतो. जसा बॉल पडला त्याच्यावर हात खोलण्याची संधी होती आणि थ्रू दी कव्हर्स हा फटका सजवत असताना काय तरंगत तरंगत चालला. टेलिकास्ट पहा आणि कॅमेरा वर्क पहा. लाजवाब. क्वालिटी विथ द क्वांटिटी. 70-70 स्पोर्ट्स. या अगोदर देखील आपण उल्लेख केला होता की लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमनं देखील एक वेगळीच ओळख आता निर्माण केली आहे 70-70 स्पोर्ट्सच्या वाहिनीची. आणि ऑल इक्विपमेंट तुम्ही पाहता. स्पोर्ट्स वेअर्स असतील, बॅट्स असतील, या 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बिलीव्ह अँड अचीव. 80 रन्स. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला वळतोय. मिळेल फक्त 1च धाव. एका धावेने स्कोर 81 वर 81. शुभम जाधव ओव्हर द विकेट. राठोड समोर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातोय हा चेंडू. डॉट. ओव्हर द विकेट न्यायला. लेफ्टी बॅटर समोर पडल्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल स्ट्रेट राहिला. सरळ कीपरकडे निघून गेला होता. बॅटर टर्न साठी खेळला. इथे टर्न मिळाला आणि बॅटची एज देखील घेतली आहे. लिडिंग एज जरूर घेतली परंतु विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. शुभम जाधव थोडासा नाराज असेल कारण जरूर त्याचाही प्रयत्न होता की माझ्याही नावावरती एखादी विकेट असावी. जरूर त्याने ती संधी निर्माण केली परंतु कीपरला झेल पकडता आला नाही. काय ट्राय केलंय सुलतान खानने. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता सुलतान खानचा. यावेळेला थोडासा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. गुगलीचा अंदाज होता. विथ द टर्न लपेटला अक्षरशः चेंडूला आणि पाठवल्या स्क्वेअर लेगच्या बालीकडे. षटकार. 88 धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल होता या षटकातला. वी लॉयन्स ओडिशा या टीमचे कॅप्टन केतन म्हात्रे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. केतन म्हात्रे आयकॉन खेळाडू कॅप्टन केतन म्हात्रे. नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस केला जाईल आणि मान्सून ब्लास्टचा ड्रॉ देखील केला जाणार आहे. 12-12 ओव्हरच्या मॅचेस आहेत. मान्सून ब्लास्ट 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स ही स्पर्धा तुमच्या समोर येते. 17 जुलै पासून 20 जुलै पर्यंत 3 लाख, 1.5 लाख आणि तिसरं पारितोषिक आहे 75,000. 12 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. रोज 3 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. 12-12 ओव्हरच्या मॅच होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी कदाचित 16-16 ओव्हरच्या सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस होतील. त्याच्यामुळे या संपूर्ण स्पर्धेचा ड्रॉ हा सामना झाल्यानंतर तुमच्या समोर घेऊन येऊ. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये लेफ्ट आर्मर आणखी एक पाहायला मिळतोय. वेदांत देसाई. वेदांत ओमकार देसाई. पिता पुत्र ही जोडी आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि सध्या इंस्टाग्राम युट्यूबवर आपण बघितल्यात अनेक साऱ्या रील्स ज्या व्हायरल झालेल्या आहेत वेदांत देसाईच्या गोलंदाजीच्या. ओमकार देसाई आणि तो आज एकत्रित खेळतोय. यापेक्षा आणखी मोठं काय असू शकतं एका वडिलांसाठी. परंतु त्याच्या विरुद्ध ऑन साइडला स्विंग केलाय आणि बॉलला थेट फेकून दिल्या बॉडी लाईनच्या पलीकडे. षटकार. चांगला फटका. चांगलं टायमिंग. भव्य फटका. जसा बॉल पडला त्याच्यावर पूल करत असताना 6 धावा वसूल केल्यात.
डिस्टन्स पहा, डिस्टन्स कव्हर केलं जात आहे. हा बॉल फुल टॉस होता परंतु अधिक वेगानं एकच धाव या ठिकाणी मिळेल. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. औपचारिकता या मॅच मध्ये आता आपल्याला बघायला मिळते, कारण आता शेवटचे 3 बॉल पूर्ण करून लीगल बॉल टाकून या ठिकाणी ताई पॅकर्स आरजे ग्रुपला विजय मिळवायचा आहे. वेदांतचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग केलाय आणि बॉलला थेट फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. चांगलं टायमिंग, चांगला फटका. लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला असे फटके मारतात त्यावेळेला डोळ्यांची पारणं फेडली जातात. काय फटका होता. आणि त्यातल्या त्यात कॅमेरावर पहा, बॉल असा तरंगत चाललाय, त्याच्यावर टेनिक्सचं नाव लिहिलंय ते देखील कव्हर केलं जात आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर. बॅक टू बॅक सिक्सर्स. राठोड आता असं वाटतं की पुढच्या सामन्यासाठी सराव करतोय. रावडी राठोड ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या सुरू आहे, रावडी बॅटिंग. यावेळेला हा शेवटचा बॉल आणि या लीगल बॉलसह फार मोठ्या फरकानं 109 धावा जरूर झाल्या, परंतु भरपूर मोठ्या फरकानं या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे तो ताई पॅकर्स आरजे ग्रुप या टीमनं. वेल डन, वेल प्लेड बॉयज अँड हॅड लक. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर तुम्हालाही संधी असेल त्या पुढच्या सामन्याचा तुम्ही नक्की सराव करा. आणि लगेचच आपण वळूया वी लायन्स ओडिशा कॅप्टन